jungle. आगामी सण उत्साहाच्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील स्वप्नील कोलप टोई 2 वर्षाकरता हद्दपार. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार स्वप्नील उर्फ गोट्या प्रकाश कोलप टोईस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षे कालावधीकरता हद्दपार आदेश पारित केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूह उच्चाटन करावे व चालू व आगामी सण उत्साहाचे पार्श्वभूमीवर सदरच्या हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील क्रमांक 1 स्वप्नील उर्फ गोट्या प्रकाश कोलप वय वर्ष 35, उमेश रमेश कोलप वय वर्ष 31, रोहित रमेश कोलप वय वर्ष 28 सर्व राहणार अंकली तालुका मिरज जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध 2023 ते 2025 या कालावधीचा खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे, घरफोडी, चोरी, माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारांची इच्छापूर्वक गंभीर दुखापत पोहोचवणे, कुंटनकाला चालवणे, अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून अश्लील शिवीगाळ करून विनयभंग करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मारणे, शासनाने बंदी घातलेल्या अग्निशस्त्र दारुगोळा जवळ बाळगणे, शासकीय कामात अडथळा आणून शासकीय कर्मचारी यांना गैरविरोध करून त्यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून हद्दीत प्रवेश करणे तसेच शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कारण कायदा व न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 95 प्रभारी अधिकारी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी म्हणून संदीप भागवत, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग सांगली यांच्याकडे प्रस्ताव चौकशी काम पाठवला. त्यांच्या चौकशी अहवाल, टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सदस्यतेचा अहवाल, त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली व सर्व बाबी विचारात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्त्वाचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ गोट्या प्रकाश कोलप वय वर्ष 35, उमेश रमेश कोलप वय वर्ष 31, रोहित उमेश कोलप वर्ष 28 सर्व अंकली तालुका मिरज जिल्हा सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षे कालावधीकरता तडीपार आदेश पारित केले आहेत. आगामी सण उत्साहाच्या अनुषंगाने टोळीचे गुन्हे करणाऱ्या या टोळीवर बारकाईने नजर ठेवून त्यांचे सांगली जिल्ह्यातील अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने कडक कायदेशीर कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे. सदर कारवाईमध्ये माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, माननीय कल्पना बारावकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली संदीप भागवत, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग सांगली संजीव झाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली भैरू तळेकर, पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हेड पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली तसेच सहाय्यक पोलीस फौजदार रुपनूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल बंडू पवार, अभिजित पाटील, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तांबोई, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय सांगली यांनी भाग घेतला.